नाही इकडे चौकशी नाही केली, काहीच केलं नाही त्याने. केवढा अधिकार पण विचारायला शेतकऱ्याला विचारा तुम्ही. अजून आतापर्यंत कोण कोण आले इथं बघायला? इथं कोणीच नाही आले आतापर्यंत. कोणी येऊन फोन गेले नाही. एवढा अधिकार पडली घाट्या चणे झाल्यावर काहीच गाजर भेटले नाही आम्हाला. मदत मिळायला पाहिजे. मदत नाही, फायले सुद्धा नाही. लोकप्रतिनिधी सहकार्य केलं नाही. सरपंचाला लोकप्रतिनिधी सहकार्य केलं नाही. नाही काहीच सहकार्य केलं नाही. वावराने चणे झाले घाट्या. येणारे पहिलेच आहात समजा. तुम्ही पहिलेच आहात येणार. आता हातगाव भरपूर भेटला आणि आमचा हिमायतनगर तालुका करून सोडला. काही काही भेटले ना, काही काही ठेवले. का भेटलं नाही आम्हाला? आता आम्हाला भरलं त्याला भेटत नाही भरलं त्याला भेटू नका. त्याला मान्य आहो आम्ही. भेटलं त्याला भरली त्याला तर जरी आता आम्ही कोणलं तरी का नाही गेट काढतात पोलीस आणून. पुन्हा आमदार साहेबांनी येऊन गेट काढले. उन्हाळ्यामध्ये माधुराव पोलीसला घेऊन विचारा जनतेला. मला जोड्यानं मारा. मग असल्या आमदाराला का निवडून देता तुम्ही? पोलिसाची आमच्या गावातून मतदान आम्ही देत नाही. आम्ही देत नाही मतदान. म्हणजे आमदार हे गैरवापर करून पोलिसांचा वापर करून शेतकऱ्यावर दबाव टाकतात. पोलीस वाले घेऊन विचारा सरपंच करायला. आता मी जरी लबाड बोलता सर, तुम्ही इथून घाबरत नाही. तुमच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे स्वराज्य आहे. तुम्ही कधी सांगा, मी इथलाच आहे, लिंगापूरचा आहे. जय जिजाऊ. आज महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं व पळसपूर नगरीतील बांधवांचं 1200 एकरहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 1200 एकर शेती अतिशय उद्ध्वस्त झाली. ती शेती पुन्हा 5 वर्षे कामात येणार नाही अशी शेतकरी शेतीच्या ठिकाणी अवस्था झालेली आहे. तरी सरकार व इथले अधिकारी, लोकप्रतिनिधी घेण्याचं कातडं पांघरून त्या ठिकाणी सोंग करतायत. परंतु या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, जर तुम्ही आता झोपीचं सोंग करत असाल तर येणाऱ्या काळात हे शेतकरी बांधव तुम्हाला झोपल्याशिवाय राहणार नाही. त्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी आज पळसपूर नगरीतून बोलतो, स्वराज्य पक्ष या शेतकरी बांधवांना सरसगट मदतीची मागणी तर करणारच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये, कोकणात, तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या जिल्ह्याच्या लेवलला किंवा इंडायरेक्टच्या माध्यमातून मदत मिळाली, त्याच माध्यमातून पळसपूर नगरीतील व हिमायतनगर तालुका, हातगाव तालुक्यातील सर्व नदीकाठच्या लोकांना तशी मदत मिळाली पाहिजे. त्याचबरोबर सरसगट सगळ्यांना अतिवृष्टीचा सरकारने मदत द्यावी आणि या कंपन्याच्या, आता इन्शुरन्स कंपन्या, यांच्याकडून देखील आम्ही घेण्यासाठी, यांना भाग पडू देण्यासाठी या शेतकऱ्यांच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे व त्याचबरोबर स्वराज्य पक्षाची सर्व टीम सर्व पद्धतीने याच्या पाठीशी आहे. तन मन धनाने यांना न्याय मिळू देईपर्यंत स्वराज्य पक्ष गप बसणार नाही. आणि पुन्हा इथल्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, आम्ही तर सत्तेत नाही ना विरोधात नाही, आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे पुत्र म्हणून काम करतोय. आणि छत्रपतींचे वंशज छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचे 13 वंशज, त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो की सर्व जातीतील, सर्व धर्मातील, 18 पगडातील 12 पगडांना न्याय मिळण्यासाठी आम्ही काम करतोय. परंतु या इथल्या लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे, आपण बाहेरचे दौरे किंवा आपण घरी बसून न राहता खरंच शेतकऱ्याची काय व्यथा आहे बांधावरून बघा आणि त्यांना कशी तुम्ही आमदार, लोकप्रतिनिधी आहात, कशी जायचं तुमच्या माध्यमातून मदत मिळू शकते. आम्ही तर कार्यकर्ते आहोत, आम्ही मदत मिळवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू, परंतु यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. परंतु आपण सत्तेत आणि सत्ताधारी व रनिंग आमदार, रनिंग खासदार असल्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला तर या सरकारमधून किंवा या सरकारच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळेल. तुम्ही हेवा देवा सोडा, हे गाव या पक्षाकडे आहे, हे गाव त्या पक्षाकडे आहे, किंवा गावात आपला लीन नाही, हे तुमचे राजकीय खेटर बाहेर सोडा आणि इथं येऊन बघा की आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची काय हालत आहे. यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्याचबरोबर काही काही गावामध्ये घरं पडलेत, ते घराच्या पडले त्या घरधारकांना देखील घरकुलच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना घर बांधून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा, असं या इथल्या लोकप्रतिनिधींना मी आवाहन करतो. जय जाऊ, जय स्वराज्य.